यातून जमीन जी उपजीविकेचं माध्यम होतं ते व्यवसायाचं माध्यम म्हणलं. जमीन ही जहागीरदारांच्या, शाहूकारांच्या हातात आली, ती विकणं सुरू झाली. बरोबर आहे, कारण शिवाजी महाराजांच्या काळात तर जमीन रयतेला दिली जात होती ना. रयतेला जर काही अडचण गेली तर महाराज बी बियाणं द्यायचे त्यांना. स्वराज्य नावाची कोऑपरेटिव्ह बँक होती ऍक्च्युली. आपल्याला महाराज म्हटलं की तलवार, युद्ध, तह असंच वाटतं. ऍक्च्युली ते ऍग्रिकल्चर मधला सगळ्यात मोठा रिफॉर्म होता महाराजांनी केलेला. आणि म्हणून लोक महाराजांच्या बाहेर राजदरबारामध्ये मरायला रांग लावून बसत होते की बापा हा जगला पाहिजे, हा पोशिंदा आहे आपला. ते स्वराज्य होतं की ज्याने ऍग्रिकल्चर डेव्हलप केलं. त्या काळातले जे किल्ले होते ना, ते ऍग्रिकल्चरचे एक हब होते की जिथून डेव्हलपमेंट होती. म्हणून महाराजांच्या काळात ज्या किल्ले त्यांनी जिंकले ते डेव्हलप झाले. नवीन किल्ले पण बांधले गेले. लाईक हेडक्वार्टर, आता डिस्ट्रिक्टचं जसं आपल्या नियोजन प्लॅनिंगचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. डेव्हलपमेंटच्या आपल्या लोकशाही व्यवस्थेचे आता हे पिलर आहे. सो ही वर्गव्यवस्था तेव्हा नव्हती. पुढच्या काळात ब्रिटिशांनी आणि आपल्या समाजातली जी जाती व्यवस्थेमध्ये स्वतःचं सुख शोधणारे लोक आहेत, कष्ट न करता जगणारे लोक, त्यांनी यांना खतपाणी दिलं. जाती व्यवस्था आणि ब्रिटिशांच्या या जमीन धारण्याचे जे रिफॉर्म्स आहेत त्यातनं काम न करणारा जहागीरदार आणि शाहूकार नावाचा वर्ग पुढे आला. आणि हा शाहूकार ब्रिटिशांच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःकडे घेऊन त्या विकू लागला. तिथून जमिनीचं मूल्यांकन वाढलं आणि मग जाती व्यवस्था जी आहे ती जास्त जी आहे प्रकर्षण. कारण आपल्याकडे उत्पन्नाचं माध्यम नसेल तर आपण हताश होतो ना. सत्ता ज्याच्याकडे आहे, पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्या पुढे बोलू नाही शकत. जरी शक्तिमान आहात तुम्ही, पण खरी शक्ती ही सत्तेमध्ये आणि पैशामध्ये असते. सो याने मग जाती व्यवस्था आणखी गंभीर झाली आणि त्याचाच फायदा ब्रिटिशांनी पुढे जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्था याच्यात डिवाइड अँड रूलचे वेगवेगळे प्रोग्राम्स रचले आणि त्यातून ब्रिटिश एम्पायर फार पुढच्या काळापर्यंत त्यांनी कंटिन्यू केलं. म्हणजे खरं म्हणजे 1857ला आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण जेव्हा ब्रिटिश इथे आले तेव्हाही आपण युनायटेड नव्हतो आणि 57ला आपले लोक आपल्यासाठी मरत होते तरी पण आपण युनायटेड नव्हतो. सो ब्रिटिश सामर्थ्यवान नव्हते, आपण डिव्हायडेड होतो. हे ब्रिटिशांच्या यशाचं कारण होतं. पुढे बहिणाबाई या व्यवस्थेवर म्हणतात, सात सोबत हवी कुणाला, माझंच आबाळ माझीच धरती, असाच एकटा चालत राहील, एकच मशाल माझ्या हाती, जगण्यावरती मरण्यावरती. पुढे एक दुसऱ्या काव्य रचनेत जाती रचनेवर प्रहार करतात बहिणाबाई. अशी कशी धरणीची माये ममता वाटली, कशी चोरून या पान्हा माये वैरी न झाली, जाती धर्माचे झेंडे बुडवू गाड्यात पाण्यात, शोधू माणूस माणूस दगडाच्या दिव्यात. माणूसच एक जात आहे. आणि इथे जर तुम्हाला सन्मानानं जगायचं असेल तर या व्यवस्थेमध्ये जे बाजारात विकतं ते तुमच्या शेतात विकलं पाहिजे. नोकऱ्या आहेत, मिळवा. व्यवसाय करू शकता, करा. हा समाज तुम्हाला तेव्हाच रिस्पेक्ट देईल जेव्हा तुम्ही स्वतःला त्या क्षमतेचं बनवा. विशेषतः मुली. पुरुषप्रधान या समाजात तुम्ही कधीच समाजाकडून आम्हाला स्वातंत्र्य आणि सन्मान स्वतःहून मिळेल अशी वाजोटी अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जर या समाजात स्वातंत्र्य आणि स्वावलंबन मिळवायचं असेल तर शिका, नोकरी करा, 2-4 वर्ष स्वतःचं चांगलं आयुष्य जगा आणि मग तुमच्या पसंतीच्या पोरासोबत लग्न करा. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल तर ज्या बापाकडे काहीच नव्हतं तो जर गीताला सपोर्ट करू शकतो, तो शिक्षक पुणे विद्यापीठाचा हे प्रयत्न बघून ज्या पुणे विद्यापीठात 75% अटेंडन्स कंपल्सरी आहे त्यातही ऍडजस्ट करतो. आणि जी एक मुलगी ज्या समाजाला, या उच्चवर्णीय समाजाने भयंकर त्रासले तरी त्या त्रासलेल्या समाजातली मुलगी हिला मदत करते ना. दिस इज द ब्युटी ऑफ ह्युमॅनिटी. आणि ही ह्युमॅनिटी तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही कष्ट करत आहात. हे सगळं जग तुम्हाला मदतीला उभं राहतं. जग तुमच्या अपयशाची कीर्तनं ऐकायला थांबत नाही. तुमचे पोरच तुमचं ऐकणार नाही, समाजाचं सोडून द्या. ते म्हणाला आम्ही आमच्या काळात 10 किलोमीटर शाळेत जात होतो, आम्हाला पुस्तकं नव्हते. ते म्हणते बाबा सकाळ लहानपणापासून ते सांगून राहिले, तुम्ही आता नका सांगू. इरिटेट होईल त्यांना ते. या देशामध्ये यश अप्रिशिएट होतं आणि कष्ट करणाऱ्यांना 2 गोष्टी मिळतात. एक तर यश मिळतं, नाहीतर अनुभव मिळतो. बुद्धाकडे एक माणूस जातो, असा शेती करत असतो.
खूप प्रयत्न करतो बिचारा, पण त्याला नवीन टेक्नॉलॉजी माहिती नसतात, संकरित बियाणं वापरत नाही. त्या काळातली जी बी म्हणजे जास्त उत्पादन देईल. अगोदर तो मित्रांकडनं मदत घेतो, मग ते मित्र दुरावतात, गावातले लोक त्याला म्हणतात हा वेडा आहे. नंतर याच्या योजना यशस्वी होत नाही म्हणून बायको पण त्याच्यापासून अंतर करते. पोरही त्याला म्हणतात तुमचं काही खरं नाही, तुम्ही काही केलं नाही आमच्यासाठी, काय कमवून ठेवलंय आमच्यासाठी. विशेषतः पोट्टे म्हणते याचा, पोरी कधीच नाही म्हणत. ती तर दुःखी बाबाच्या जवळ जाऊन बसते, बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ, फीज नसेल तर मी नाही जात शाळेत. त्या पोरी आहेत त्या सावित्रीच्या लेखी. कारण त्यांना माहितीये की शेणगोटे खाऊन सावित्रीनी आमच्यासाठी संघर्ष केला म्हणून आम्हाला शिक्षण मिळतंय. तशी तुमची आई पण आहे घरात. तू कोणत्या काय शिकते तू? JEE ची तयारी करते ना. तुझी आई काय शिकलेली आहे? अच्छा, आता तू तीच करते. तू गृहिणी. आई गृहिणी. हा, म्हणजे शिक्षण काय झालेलं आहे? 12वी पर्यंत. आणि तू आता काय करते? मी सध्या 11वीला आहे. अच्छा, तू आता समोर तुला इंजिनिअरिंग करायचं असेल, मेडिकलला जायचं, तुझ्या आईला जर संधी मिळाली असती ना, ती पण इंजिनिअरिंग करू शकली असती. या समाजाने ती संधीच नाही दिली तिला, आणि ती बिचारी गृहिणी म्हणून काम करते. माझी आई काही शिकली नाही. माझा भाऊ PhD आहे, तो LDO म्हणून कार्यरत आहे, मी MPSCतनं क्लास 2 होतो. पण आमच्या घरात सगळ्यात चांगलं विजडम असलेली आमची आई आहे, जी शाळेत कधीच नाही गेली. आम्ही काही नाही तिच्यासमोर. काय सहनशीलता आहे, काय संयम आहे. आणि अडचणीत तर पुढे सगळं चांगलं होईल बाबा, चिंता नका करू. हे तिचा शब्द ऐकला का मलाच वाटेल हा चला आता उद्या चांगलं होणार आहे. तो आशेचा किरण जो घरातला आहे ना आपला, तो शिकलेला जरी नसेल तरी PhD झालेल्या पोरांनी त्याच्याशी तुलना नाही करू. सुजाती व्यवस्थेचा मुद्दा. आता पुढे काय, तुम्हाला आत्ताच्या व्यवस्थेला समजून घ्यावं लागेल. तुम्हाला इथे जगायचंय, सरकारी नोकऱ्या मिळवा. गव्हर्नमेंट शक्यतोवर सरकारी नोकऱ्या कमी करत आहे, ज्या लायबिलिटीज आहेत त्या कमी करत आहे. आपला देश स्वतंत्र झाला 47ला, त्यावेळेला लोककल्याणकारी शासन व्यवस्थेचं धोरण होतं, आणि त्या धोरणाला राबवणारी मानसिकता असणारी धोरणात्मक मंडळी पण होती. आता धोरण लोकशाहीचं आणि लोककल्याणाचं आहे, पण धोरण राबवणारे स्वतःच्या कल्याणासाठी बसले. इस बात को समजो. त्यांना लोकशाही व्यवस्था नको आहे, कॅपिटलिस्टिक मेंटॅलिटी हवी आहे, जिथे फक्त गव्हर्नमेंटचे रिसोर्सेसची गरज आहे, पोलीस प्रशासन गरजेचं आहे. लोकांनी मोर्चे बिर्चे काढले तर ते दंडुके घालायला पाहिजे सोबत, सो दॅट मंत्री सगळे संत्री पडून जाऊ शकतील वेळेवर. महसूल डिपार्टमेंट आवश्यक आहे, टॅक्स गोळा करायचा आहे. महानगरपालिका आवश्यक आहे, टॅक्स गोळा करायचा. शिक्षकांची काय गरज आहे आता? प्रायव्हेट शाळेतच जातात पोट्टे. आणि आपल्याकडे एक ऑरा डेव्हलप केला गेला की गव्हर्नमेंट शाळांमध्ये चांगलं शिक्षण नाही मिळत. ही पोरगी कुठे शिकली? मी कुठे शिकलो? माझं 5वी पासून सगळं शिक्षण समाज कल्याणच्या वसतिगृहात झालं, ते MPhil पर्यंतच. आज मी इथे आहे, 38 वर्षाचा मुलगा माणूस. 38 वर्षापूर्वी मी ज्या परिस्थितीत होतो, माझा बाप सालवेडी, बऱ्याच गोष्टी जुळतात गीताच्या माझ्या, पण त्याचं कधी भांडवल नाही करू दिलं बापानं. झाले तू काम कर, नसेल होत चल रोजानं. काय आपलं काम करायचं, 2 वेळचं खायचं. आपल्याकडे होतच काय ज्याचा चिंता करायची आहे? ऍक्च्युली आपल्याकडे होतं बरं, पण या जमीनदारी व्यवस्थेमध्ये आपल्या जमिनी पंजोबाकडनं गोळा करून घेतल्या जमीनदारांनी सगळ्या. आणि त्या व्यवस्था 100 वर्ष राहिल्या ना. जमीनदारांची 2री 3री पिढी आली, आपली 2री 3री पिढी आली. आपल्या पोराला दाखवल्याशिवाय कळत नाही हा आपला प्लॉट आहे. 3ऱ्या पिढीला कोण दाखवणार? पंजोबा गेला ना वर. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्थेचे आपण काय म्हणू, आपण प्रकल्पग्रस्त होतो आपण. तुमच्याकडे गोसेखुर्द आहे का इकडं जवळ? हा, दूर आहे. राजीव गांधींनी उद्घाटन केलं होतं. ह्या चोट्ट्याचं पोटच भरत नाही ना. एवढे खाते लेखाचे डेकर घेत नाही. एवढे वर्ष लागते का धरण टाकायला, धरण बांधायला? ते धरण वेळेत झालं असतं, सिंचनाच्या व्यवस्था वेळेत झाल्या असत्या, लोकांना उत्पादनं घेता आली असती. पण जे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, महाराष्ट्राचं विजन भगीरथ प्रयत्न करणारे यशवंतराव चव्हाण साहेब असतील, तसे विजनरी नेते हवेत आता. राईट? आता मग तुम्ही जा निवडणुकीला, 24 आहे आता. घरी गेल्यावर तुम्ही बापाला सांगा, बाप म्हणून थिएटर कुठे रे? तू त्या लांजेवार सरांच्या अभ्यासिकेत होता ना, तुला कोण मतदान देणार आहे का? आहे ना? आणि तुम्ही आईला सांगा. आई काय म्हणून तुला
जास्त हिचं धंदे नको करू. आगाऊपणा करशील तर तुझी फायनल एक्झाम तू उरकून टाकील. आपल्या आवाक्यात जे आहे ते करायचं. शासनात नाही जाऊ शकत, प्रशासनात जा. ते जाऊन काय करते शासनात? धोरण ठरवते ना फक्त, इम्प्लिमेंटेशन तर इकडंच आहे. प्रशासन या आपल्या देशाचा आणि राज्याच्या विकासाचा खरा कणा आहे. सो आपले पोरं प्रशासनात गेले पाहिजे. जसं गीता पश्चिम महाराष्ट्रातली नगरमधली इथे जॉईन झाली ना, तशी देवरीची पोरगी नगरला जॉईन झाली पाहिजे. तेव्हा समतोल साधला जाईल. आपले पोरं प्रशासनाच नाही, पोलीस भरती. पोरगा युपीएससी साठी येते नागपूरला, 2 महिन्यात राज्यसेवा, 3 महिन्यानं PSI, आणि 4थ्या महिन्याला लगेच ग्राउंडवर चड्डी घालून पोलीस भरतीसाठी तयार. अबे तू UPSC ला आलता ना. सो पेशन्स, तुम्हाला इथे संयम ठेवायचा आहे. ती गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो ना बुद्धांची. तो शेतकरी त्यांच्याकडे जातो आणि तो शेतकरी म्हणतो मला कोणीच चांगलं बोलत नाही. आता बाकीच्यांचं जाऊ द्या, माझी बायको पण चांगलं नीट बोलत नाही मला. मग तो म्हणतो माझ्याच जीवनात हे दुःख आहे, मला काही माझ्या जीवनात चांगलं होतच नाही. बुद्ध त्याला फारच चांगला उपदेश देतात की बाबा तुझ्या जीवनात काही चांगलं व्हावं यासाठी कोणी काही करणार नाही, आणि तुला जे मिळतंय जेवढी तुझी क्षमता आहे तेवढंच मिळतंय. इथे जगात काय आहे यापेक्षा तुम्ही किती क्षमता डिझर्व करता हे महत्वाचं आहे. आणि या क्षमता डिझर्व करणं म्हणजे अभ्यास करणं. आपण विचार केला पाहिजे ना, अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून आपले प्रश्न आपल्याला कळले पाहिजे, ते सोडवण्याचं नियोजनही आपणच केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली पाहिजे. कुठलंही डिस्ट्रॅक्शन नाही होऊ दिलं पाहिजे. या दरम्यान पेशव्यांच्या काळात दुसरा बाजीराव भोगविलाशी जीवन जगायचं, माहिती, दारू प्यायचा, नाचगाणे बघायचा, बुधवार पेठ बसवली त्यांना. तुम्ही पेशवे आहे का? तुम्ही काय 31 साजरे करता? तुम्ही रिझल्ट नंतर साजरे करा गुलाल सगळ्या गावात, मग मजा येते. तुमची 31 कोण पाहते? आणखी तुमच्याकडे ते चेतना चूर्ण खाते जास्त आहे ना, राष्ट्रीय खाद्य. आपली विषय आहे, त्याच्यापासून दूर राहा. मैत्रिणींना असावी अशी इच्छा होते, दूर राहा. मित्र असावा अशी इच्छा होते. आपल्याला कसं आहे, आपला प्रॉब्लेम कसा आहे, सगळ्या भुका एकत्रच लागते आपल्याला. जसं हॉटेलमध्ये गेल्यावर पोट्टे असते ना, हे घेऊ का ते घेऊ, काय त्याला असं वाटते की आधी घरी असं आहे का, ही भाजी केली काय चुपचाप घरात असल्यासारखं वागावं आपण. असं शॉपिंग मॉलमध्ये आल्यासारखं नाही. आता जर या वेळेला तुम्हाला अभ्यासाची भूक आहे, रिझल्टची भूक आहे, मैत्रीण पण पाहिजे, मित्रही पाहिजे, मग फक्त असून काय उपयोगाचं, थोडं रेटलंही पाहिजे, खेटलंही पाहिजे, तर मजा येते ना. संपलं तुमचं. गोष्ट गुरुदास धरणात पाणी येतं, तिकडे जाऊ नका. मी असंच विचारलं. पळपुट्यासारखं पळायचं नाही, जगून दाखवायचं. सावित्रीने त्या काळात केलं हो. शिक्षण पण नव्हतं, लग्न झालं तर शेतामध्ये फुलांचा व्यवसाय होता गोरे पाटलांचा. शेतात जमिनीवर आकडे शिकवली. ती सावित्री जर सुबोध रत्नकारांसारखं काव्यरचना तयार करू शकते, नवऱ्याने घेतलेल्या निर्णयावर दिवा आणि बत्ती सारखी ती एकसंध जीवन जगू शकते, आणि सेवेचं व्रत काय असू शकतं. तुम्हाला माहिती आहे, सावित्रीमाई ज्या वेळेला रँड कमिशनर पुण्यात होता तेव्हा प्लेगच्या साथीमध्ये एका गावातनं सगळे लोक डिटेन करण्यात आले होते. कोणी खाटेवर, कोणी गाड्यात, याच्यात त्याच्यात. एक मुलगी होती, ती रडत होती. शी वॉज अफेक्टेड बाय काय म्हणतो तो प्लेग. सावित्रीने तिला पाठीवर घेतलं, त्याच्यातच तिला लागण झाली आणि ती गेली. हे लोक सेवेत गेले रे वर. मुलगा होत नाही म्हणून ते महाराजांकडे गेले नाही. पोट्ट नाही, वंशाचा दिवा लाथा मारते म्हातारपण. या वंशाचा दिवा निघाला, तुझं आयुष्य जर तू कोणी या वंशाचा दिवा नाही आहे, मतलब आहे तोपर्यंतच पोर आहे. समजलं का? त्यामुळं सावित्रीला मुलगा नाही, पण तिथं आलेल्या यशवंताला ती दत्तक घेते, नवऱ्याचा विश्वास डळमळू देत नाही आणि अखेरपर्यंत साथ देते. हे खरे महापुरुष आहेत आपले. असं काही करायचंय, फार शॉर्ट टेन्युअर आहे आपल्या लाईफमध्ये. पण हे करण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी लागेल ना.
मी किती छान छान बोललो तरी उपाशी असले तुम्ही तर उपाशी पोटी जगाचं कुठलंही तत्वज्ञान काही कामाचं नाही. पहिले तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, अभ्यास करा छान. किती वेळा अभ्यास करता तुम्ही? 7 ते 8 तास. अभे शेतकरी किती वाजता जाते माहिती शेतात? सकाळी जाते उघडल्या आणि मावळल्यावर घडी येते. त्याचं घड्याळ म्हणजे सूर्य आहे. उगवणं आणि मावळणं 12 तास काम करते. ते कष्टाचं. तुम्हाला तर काय नाही, लाईट आहे. चांगला 8-8 तास अभ्यास करा, तेव्हा सिलेबस कव्हर होईल, वेळेत रिझल्ट येतील. आणि एकच पुस्तकं वाचली समजा 22ला, 23ला पुन्हा ती पुस्तकं घेऊन बसणं म्हणजे माहिती का, लग्न करायला हो म्हटलेल्या प्रियसीनं मंडपातून उठून जाण्यासाठी. काय म्हणते ते काही नाही, कशाला बोलू द्यायचे लग्न? सिलेंडर तरी आणू शकशील का तू? जास्त मराठी साहित्याचे झटके ना काही होते. चंद्र तारे सूर्य गिर्य काही नाही. सगळी किराण्याची यादी राहते घरी. सिलेंडरचे भाव, भाजीपाला आठवड्याला लागते. पुरी दुनियादारी दिखते मग. कळलं का? सो बी रिअलिस्टिक. छान अभ्यास करा. कशाचा अभ्यास करताय तुम्ही? कंबाईन राज्यसेवा 28 एप्रिल. आणि फर्स्ट इयरला. अच्छा, डिग्री सोबत करताय. BA करताय. हो. फायनल इयर पर्यंत तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. आता 25चं ऑप्शनल आहे. ऑप्शनल पण रेडी करा. ऑप्शनलची तयारी नाही करते मी, डिस्क्रिप्टिव्ह करते. हो तेच ना. त्याच्यात एक वैकल्पिक विषय राहणार आहे तुम्हाला, ज्याचे 2 पेपर राहते. आधी GS कम्प्लीट करून टाक, मग वैकल्पिक करा. आणि आता दुसरी व्यवस्था कोविड पासून अशी झाली की महाराष्ट्रातल्या कुठल्याही फॅकल्टी तुम्ही इथून जॉईन करू शकता. तुम्हाला शिकता आलं पाहिजे बस. क्लासेसचा रोल काय माहिती का? सिलेबसचं अनालिसिस आणि जे विषय अवघड आहेत तुम्हाला ते समजून सांगणे. त्याच्यानंतर अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं, ठरलेले आता कंबाईनचा पेपर असेल समजा 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवणं, हे सगळे टार्गेट्स आहेत. याच्यात तुम्हाला कोणीच हेल्प नाही करू शकत. ते तुमचं तुम्हालाच करायचं. आणि म्हणून परत तेच बुद्ध काय म्हणतात की तुम्हाला तेच मिळेल जेवढी तुम्ही क्षमता ठेवता. जग वाईट नाही आहे. जग वाईट नाही ना. तेव्हा त्यांनी साम्राज्य असताना त्याला लाथ मारली आणि ती बुद्ध झाली. आता तुमच्या गावात अनेक उदाहरणं असतील असे 100 वर्ष आहे की अगोदर यांच्याकडे एवढी जमीन होती असं होतं, ते जे कुठे आता रोजन जाते आहे की नाही. आणि जे कष्ट करणारे यांची पोरं नोकरीला लागले, छान सुखात जीवन जगत आहे. बरं असं पण झालंय काही कष्टकऱ्यांचे पोट्टे नोकरीला लागले नंतर माजले, ते पण वाया गेले. इथं शिस्तीत राहा लागते. रोडाच्या बिचातनं जा, सीधा आपल्या साईडनं तुमच्या भाषेत. सो चांगला अभ्यास करा, प्रॉपर प्लॅनिंग करा, टार्गेट्स ठेवा. आणि एकदम मी म्हटलं 12 तास करा असं नाही. तुमची आता तू किती तास करतो? 7 तास 7 तास. हा, हळूहळू अर्धा तास वाढवा. अर्धा तास. परीक्षा जशी जवळ येईल तशी आपली कपॅसिटी वाढवायची, म्हणजे नॉर्मल परफॉर्मन्स करू शकलो पाहिजे आपण. ठीक आहे, ते करा. आणि दुसरं फक्त वाचन नका करू, PYQ सोडवा. म्हणजे परीक्षा जी आहे ती तुम्हाला 2च माध्यमातून संपर्कात येते. एक सिलेबस आणि दुसरं PYQ, ज्यातून तुम्हाला MPSC काय आहे सिलेबस मधून नाही कळत. जसं आता तू राज्यसेवेचा अभ्यास करतो, प्रिलिम्सला काय म्हटलं त्यांनी, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. आता 23चा पेपर दिला नसेल तू, पण तू 0 अटेम्प्ट देऊन बघ. जे 15 प्रश्न आहे ना, त्यातले जवळपास 10 प्रश्न हे आधुनिक भारतावर आहे, 8 प्रश्न आधुनिक भारतावर आहे, 6-7 प्रश्न महाराष्ट्र समाज सुधारकांवर आहे, आणि 2-3 प्रश्न आधुनिक मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासावर आहे. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला जजमेंट देतं की याच्यात काय येतं. आणि त्याच्यातही मध्ययुगीनमध्ये त्यांनी कशावर भर दिलाय? लिटरेचर, वर्गव्यवस्था, की ज्याचा समाज जीवनावर जास्त परिणाम झाला. कोण राजा होता आणि त्याची बायको कोण होती, कोणाची युद्ध झाली, याचीच काही घेणं नाही आता प्रशासनाला. ठीक आहे. सो PYQ, सिलेबस, डेडिकेशन ना अभ्यास, नो डिस्ट्रॅक्शन, फोकस. 2च घरचे आपल्या 2 वेळचं जेवण व्यवस्थित. आणि लागू दे ना 1 वर्ष लेट झालं तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं प्रेशर घेऊन नाही करायचं ह्याच विचार झालं पाहिजे बाबा, नाही झालं तर. आता तुम्ही अभ्यास करणार ना, दुसरा जो अभ्यास करतोय त्याच्या प्रयत्नांना तुम्ही कसं काय कॉम्पिट करू शकता? तुम्ही स्वतःला इन्क्रीज करू शकता. राईट. सो दिस इज ऑल अबाउट द कॉम्पिटिशन विथ युअर सेल्फ, नॉट टू अदर्स. ज्या दिवशी तुमची ती स्ट्रेंथ बनेल तेव्हा तुम्ही असलेल्या कट ऑफ पैकी जी काही जागा आहे त्यामध्ये निश्चित येणार. सो दिस इज अबाउट कंबाईन किंवा राज्यसेवा असेल. आणि ही आता तुम्हाला एक सांगतो, ज्यांची घरची परिस्थिती थोडीफार साधारण आहे, ज्यांच्याकडे 2-3 वर्षाचं टार्गेट आहे, त्यांनी राज्यसेवा करा.
ज्याची परिस्थिती एकदम हलाखीची आहे, की बाबा देवरीला पण राहणं अवघड आहे, त्यांनी कंबाईनच्या मागं लागा. म्हणजे तुमची पोस्ट जर निघाली ना, मग तुम्ही परत सर्व्हिस, जसं या मॅडमनी ठरवलं, आणखी त्या तयारी करू शकता. म्हणजे माझे पण असे विद्यार्थी आहेत की जे PSI होते, ट्रेनिंग दरम्यान त्यांनी तयारी केली, मग राज्यसेवेला लागले, काही STI UPSC झाली, फाईन. सो जेवढं आपल्याला घरच्यांवर जबाबदारी, आता तुम्ही जसं 12वी सायन्स झाले, कोणी इंजिनिअरिंगला गेलं, कोणी फार्मसीला गेलं, तर घरच्यांना काय वाटत होतं की बाबा आधी कसं होतं, शिक्षण घेतलं की नोकरी मिळत होती. आता तसं कुठं आहे? आपल्या भागात तर उद्योगच नाही. त्या कंपन्या ज्यांनी टाकल्या तेच लायबिलिटीमध्ये आहेत बिचारे. इंजिनिअरिंगला ते इंजिनिअरिंग झालेलं 12,000 पगार देते, काय म्हणावं? असा दगड फेडला की इंजिनिअरच्या घरी जातो, एवढे इंजिनियर झाले. मॅनपॉवर खूप झालं ना. तर ही परिस्थिती ओळखून घ्यायची आणि त्यानुसार स्वतःला तयार करायचं. तुम्हाला रिझल्ट हा तुम्हीच देऊ शकता. त्यासाठी पेशन्स ठेवणे, संयम ठेवणे, आपलं नाही झालं तर खूप त्रागा करून घ्यायचा नाही, आपल्या विकनेसेसवर काम करायचं. ओके. सो मला जॉईन करायला मॅम खूप छान काम करत आहे. जे पोलीस भरतीची मुलं तयारी करत आहेत त्यांना हेल्प करत आहे. सो असं आपण फुलनं फुलाची पाकळी समाजासाठी करायचं, कुणाला मदत. आता मला माझा खूपच गौरव केला कुलदीपनी. माझ्याकडे काय होतंय, फाटक्या घरचा माणूस आहे मी, आणि मी काय घेऊन जाणार आहे सोबत. आणि म्हणून आपण चॅरिटेबल संस्था सुरू केली, गाव तिथे अभ्यासिका प्रकल्प. 100 गरीब पोरं घेतो आपण, आणि त्या गरीब पोरासाठी कोणाला हात नाही बसत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याच्याकडनं फीस घेतो आणि त्याच्यातच त्याचं मॅनेजमेंट करतो. सो तुम्हाला कुठे इथे जर UPSC राज्यसेवा करायचं आहे, पण तुमचं 10वी पर्यंतचं बेसिक मजूर पाहिजे, त्यासाठी आम्ही एंट्रन्स घेतो. यासाठी घेतो की ज्याच्यावर कष्ट करायचे ते वावर सुपीक पाहिजे ना, नाही तर फक्तच इमोशन छान आहे, मला डेप्टी कलेक्टर व्हायचंय, बेसिकचा पत्ता नाही, अलंकार माहिती नाही, शब्दांच्या जाती माहिती नाही, तो काय होणार? सो परत तिथेच तुम्हाला ते सगळं जग मदतीला येणार, तुम्ही मदती लायक बनवा स्वतःला. सो आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा, कुठले UPSC सर्व्हिसेस, योगायोगाने मला ह्या सगळ्याच राज्यसेवा कंबाईन ह्या सगळ्याच परीक्षेच्या प्रोसेसमधून मी गेलो. एनी क्वेश्चन? जास्त हेवी झालं, डोक्यावर गेलं? तुमच्यासारखंच एक आहे मी, तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. दुसरं, तुमचे जे प्रश्न असतात ना ते गुगलवर टाकायचे, तिथं तुम्हाला असंख्य उत्तर मिळतं. आजकाल तर युट्यूबला टाका तुम्ही. आकार फाउंडेशनचं युट्यूबचं आपलं संस्थेचं चॅनल आहे, त्यावर आपण सगळे म्हणजे यशवंतांचे सेशन्स असतात. जे वाटतं तुम्हाला आकार फाउंडेशनचं त्या चॅनलवर जायचं, बघायचं. UPSCची तयारी करणारे पोरं असतील, लबासाना नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यात IAS लोक आहेत, ते करतात, त्याचं करू शकता. राज्यसेवा आहे, PSI आहे, सगळं अवेलेबल आहे तुम्हाला इथंच. फक्त करणं तुमच्या हातात आहे. मला एक विचारायचं, जसं मुलं अभ्यास करतात हां. तर थकतात काही वेळानंतर, तर किती तास त्यांनी रेस्ट घेतलं पाहिजे बाहेर? की बस बाहेर गेलं की बोललं पाहिजे, की शांततेने किंवा आपण जो अभ्यास केलाय त्याचं मन चिंतन केलं पाहिजे? मला वाटतं यांच्याबद्दल मार्गदर्शन यांना करावं. आवश्यक आहे. मी तुम्हाला एक सांगतो बघा, तुमच्या घरी आई बाबांनी कधी तुम्हाला म्हटलं का आज मला बोर होऊन जाईल? तुमच्या आईचं कधी तुम्ही आठवा, तिला अंगात ताप असेल, अंग दुखत असेल तरी बिचारी उठते, स्वयंपाक करते. कारण तुमचं कुटुंब हे तिने प्रायोरिटीमध्ये घेतलंय. तिला बोर नाही होऊच शकत नाही बोर. तुम्ही तिचे लेकरं आहात ना. तुमच्या बापाला पण कधी बोर होत नाही. एखादा नालायक बाप असेल, व्यसनी असेल, त्रासदायक असेल तर त्याचं उदाहरण सोडून द्या, आणि तुम्ही पण त्याला सोडून द्या जर तुमच्यापैकी कोणी असेल, आणि त्याला सुधारवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला बिघडवून टाका. आपल्याकडे बिहारला शिंजो अबे आला होता, आणि तेव्हा त्या राबडी देवी ते कोण होते, ते यादव ते CM होते. ते ये बिहार जैसी इतनी सुपीक मृदा यदि हमें मिल जाए जमीन, हम इसको जापान का सबसे बड़ा एग्रीकल्चर का हब बना सकते हैं. तो ये तो कोई बड़ी बात नहीं. आप जापान का कोई भी डेवलप दे तो हम उसको, आप 2 साल बोल रहे ना, मैं 6 महीने में उसको बिहार बना सकता हूं. व्यसनी माणसाचं व्यसन सोडा, त्याला कन्व्हिन्स करा, त्याच्या नादी लागू नका. खतरनाक जीव आहेत ते, सोड दो उनकी. गव्हर्नमेंटनं सोडलेत ना रे चौका चौकात दुकानं. ओरिजिनल प्या म्हणते गव्हर्नमेंट, भट्टीचे नका देऊ. टॅक्स येते ना भाऊ. कोरोनाच्या काळात चालू होते, लोक एवढे मरायला रांग लावून तयार आहे, तुम्ही कशाला त्याला म्हणता सुचल जगायला? तो ऐकत नाही तुमचं. जे ऐकत नाही त्याच्यासाठी खेटा घेऊ नका. सो आई जसं प्रायोरिटीनं करते तसं तुमचा अभ्यास प्रायोरिटीमध्ये असला पाहिजे.
तुम्हाला भविष्यात आपलं लाईफ पुढे थोडस जाऊन बघायचं 5 वर्षानंतर आपली काय स्थिती राहील बा. आपण अधिकारी झालो तर आपल्याला महिन्याला पगार मिळेल, समाजात आपल्याला सन्मान मिळेल, है ना. मग चहा प्यायला जायची काय गरज आहे? चहा प्यायला पैसे आहे तुम्ही कमवले का ते तर म्हातारा म्हातारीने आई बाबांना पाठवले ना. तुम्हाला काय हवा? चहा. 2 वेळचं जेव्हा फक्त तुम्ही चहाचे पैसे काय करते चहा? 5 रुपये, 10 रुपये, 7 रुपये, 7 21 210 रुपये वाचते. त्याच्यात मॅगझिन येतं. चहा पित नव्हतो रे आपण, दूध पित होतो आधी, भाकरी खात होतो चांगल्या बाजऱ्याच्या ज्वारीच्या. हे चहा ब्रिटिशांची आर्थिक पॉलिसी आहे ना, निळीचे उद्योग चहाचे मळे आपल्याकडे नव्हता आधी. सो प्रायोरिटी मध्ये पाहिजे तुमच्या, मग बोर नाही होत. ज्याच्या प्रायोरिटीत आहे तो शेतात अभ्यास करू शकते, तो गाडीत अभ्यास करू शकते, आणि ज्याच्या प्रायोरिटीत नाही उसको दुनिया भर की सुविधाएं दे दो, नाही होगा. त्याच्यासाठी मायबाप खंबीर पाहिजे. आमची आई एवढी खतरनाक होती, 7च्या नंतर पोट्ट झोपलेलं दिसून जळती काळी छाणायची डोंगणावर, तर होय शेतात नाही तर शाळेत. कारण त्यांना भविष्य दिसत होतं की हे असं आलाल झालं तर हे म्हातारपणी आपल्याला मारायचं. वेळ आणि काम शहाणपणा केला की ठोकेच घालायची आई आमची. आता तुमची आई घालत नसेल तर तुम्ही म्हणाल हा ना आमची घालत नाही म्हणूनच माझी जरा टायमिंग आणि कामाची व्यवस्था नीट नाहीये. काही गरजेचं नाही ना. आपण सगळं समजू शकतो अशा वयात आता आहोत. सो मॅडमचे रिग्रेट्स तुम्हाला कळले असतील. सो त्यांना ट्रबल होईल असं काही वागू नका. चांगला अभ्यास करा. ते तुमच्या फ्युचरच्या दृष्टीनं म्हणतात. ओके फाईन. आणि बाहेर गप्पा कशाच्या करता का तुम्ही? तुम्हाला वाटतंय तर असं 4 पोरं जरा पेपर घेऊन बसा मग डिस्कशन करा. हे आला होता आणि तो आला होता आणि दादा आलता आणि भाऊ आला. कोणाच्या प्रचार सभेत जायचं नाही. आता कार्यकर्ते हायर करणं सुरू होईल. चलो सभा में. हे सगळ्यात important. हा 400 रुपये रोज. तिथं गेल्यावर तुम्हाला पण कार्यकर्ता झाल्यासारखं होते. भाऊ म्हणते चुकून बोले मॅडम म्हणतो ना या मॅडम करू दे गुड हार्ट शिशू प्रोसीड. तुम्हाला सांगतो वास्तविकता, कार्यकर्ता फुल स्पीडनं पळते. कमी स्पीड झाली त्याच्यात 90 मारून द्यायला लावते तो. संध्याकाळी धाब्यावर सगळे. आणि मटण आपल्या पोट्ट्यानं 2 जरी तेल ते हाडकं भेटले खुश. त्याच्यातून तुम्हाला व्यसन लागतं, अभ्यासाचं डिस्ट्रॅक्शन होतं. आणि ज्या वेळेला मग तो काय म्हणते हा आपला भावी सरपंच आहे, हा 200च्या स्पीडनं धावते. देवरी नागपूर रस्त्याचं काम जरी चालू असलं 200 पेक्षा स्पीड खाली नाही. आमदारांनी म्हटलं जेव्हा खरंच सरपंच व्हायची वेळ येते ना तो त्याच्या भावाला उभं करते. तुम्हाला काही देत नाही घंटा. समजलं? सो बी अवेअर. रसवंत लागते तिकडे ऊस आहे. ऊस रसवंती माहिती. रसवंतीत जेव्हा ऊस घातला जातो ते म्हणजे तुम्ही, आणि ऊस बाहेर जे पाचट निघतं ना ते म्हणजे राजकीय कार्यकर्ता. आणि तुमचे 5 वर्ष अभ्यासाचे गेले की मग तुमच्या फिजिकल चेंजेस एवढे होतात, बायोलॉजिकल चेंजेस एवढे होतात, मग अभ्यासाची इच्छा नाही राहत. समजलं? सो लाईफ एकच मिळतं. छान त्याला प्लॅन करा. आणि सगळ्यांनीच मनावर नका घेऊ आमचं. हो सगळेच लागतील हे नाही. काही इथं डेव्हरीत पण पाहिजे ना. आजकाल कसं नवरा बायको नोकरीवर असतात, ते जे घर राखायला कोणी पाहिजे. सगळेच देवरीचे पोट्टे जर गेले नोकरीला लागले तर गावातले इथले कुत्रे गाढवं बिडवं सगळे डिस्टर्ब व्हायचे. माणसं गेले काही इथं पाहिजे. टपऱ्या ह्या पानटपऱ्या कशा चालतील मग? खरे कोण खाईल तिथले? बिलकुल मनावर ना घेऊ. हा ज्याची इच्छा आहे करा. ठीक आहे. नाही तर कार्यकर्त्यांची भरमसाठ कार्यकर्त्याची गरज आहे हो. आता इकडं पंतप्रधानांची सभा लागू द्या, 40,000 1 लाख कार्यकर्ते लागतील इकडं. सगळे कामाला लावते. जिल्हा परिषद इतना लाव, इतना लाव. हे काही माहिती असो की नसो पण ते सभेत पाहिजे लोक. दिस इज ब्लडी स्ट्रक्चर ऑफ अवर इंडियन डेमोक्रेसी. आणि म्हणून आपल्याकडे ज्या डेव्हलपमेंट आहे त्या स्लो होत आहे. एकच मार्ग आहे, गरिबांच्या पोरांनी प्रशासनात द्या म्हणजे त्यांना थांबवता तरी येईल. सो प्रश्न किती आहेत यावरून काही फरक पडत नाही. आपण त्याच्यात जाऊन कसे प्रश्न सोडवू शकतो यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण आणखी काही प्रश्न आहे?
तुमच्या कोणाचे काही प्रश्नाला प्रश्न आहे, कोणाला काही विचारायचं? सर जेव्हा परीक्षेच्या अभ्यासाला बसतो हा. तर स्टार्टिंगला सर अभ्यासाची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही खूप छान राहतो सर. बट जेव्हा आपण 1-2 वर्ष देतो किंवा 1-2 अटेम्प्ट देतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येतो, तेव्हा त्या अपयशाच्या नैराश्यातून म्हणा किंवा 1-2 वर्ष त्याच पुस्तकं वाचून कंटाळून आपण आपली अभ्यासाची क्वांटिटी आणि क्वालिटी सर खूप ढासळून जाते सर. तर ते अभ्यासाची क्वांटिटी आणि क्वालिटी सर सातत्य कसे ठेवावं सर त्याच्यात? बघा, एखाद्या घरी सायकल जरी आणली ना, त्याचे मायबाप लेकरू लय खुश होतात. आणि एखाद्या घरी मर्सिडीज आणू द्या, ते म्हणतात हे मॉडेल कशाला आणलं, ते दुसरं छान होतं. तुम्हाला आनंदी राहायचंय, स्वतःला आनंदी ठेवायचं. हा आनंद, हे समाधान तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तुम्ही पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहा, पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा. तुम्ही बुद्धांना ऐका, बाबासाहेबांना ऐका, भगतसिंगांना ऐका, वाचा त्यांना. असे खूप लोक आहेत ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. दुसरी गोष्ट, MPSC मध्ये कसं आहे, सिलेबस, PYQ आणि सिलेबसला अनुसरून तुमचा प्लॅन ठरतो की मला या घटकांवर प्रश्न विचारले जाऊ शकतो. त्यानंतर तो सगळा सिलेबस कव्हर व्हायला तुम्हाला 1 वर्ष लागतं मिनिमम. सेक्शन येतात ॲप्टिट्यूड, मॅथ्स आणि रिजनिंग, GS, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट. तिसरा सेक्शन आहे लँग्वेज. आता हे सब्जेक्ट आपण 10वी पर्यंत शिकले ना, तरी आपले चांगले झाले का ते? 2 कारणं. एक तर मास्तर चांगलं भेटलं नाही तर आपण नालायक होतो, म्हणजे अभ्यासात लक्ष नाही दिलं, टवाळकी केल्या, तर काही असेल. आता ते आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचं. आता ते रडगाणं सांगून काय होणार नाही. मग आता विषय दुरुस्त करायचे, तर ज्याचं बेसिक चांगलं आहे त्याला 1 वर्ष लागतं, ज्याचं मध्यम आहे त्याला 2 वर्ष लागू शकतात, ज्याचं एकदमच खराब होतं त्याला 3 वर्ष लागू शकतात. सो प्रत्येकाचं टायमिंग हे व्हॅरी करतं, नंबर 1. दुसरी गोष्ट, अभ्यास कम्प्लीट झाला म्हणजे रिझल्ट येत नाही. आता तुम्हाला परीक्षेच्या मॅनेजमेंटमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये घुसायचंय. तू कशी तयारी करतो? सर कंबाईन मध्ये तुला हे लक्षात घ्यायचंय, तुला 8 सेक्शनवर प्रश्न आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ्स, रिजनिंग. आता त्यांनी वेगळे 20 मार्क दिले त्यांना, बरोबर आहे. या सेक्शन मध्ये तुझे 4 असे विषय पाहिजे जे 10च्या वर गेले पाहिजे. ते विषय तू निवडला की इसमें मेरा 10 से कम नहीं आना चाहिए. त्याला अधिक मजबूत करायचं. जे मीडियम आहेत ते 2 विषय तू 7-8 पर्यंत आण, आणि जे तुझे एकदम पुअर आहे त्यात किमान 4-5 तरी मार्क मिळाले पाहिजे. सो असा बॅलन्स स्टडी कर. आता बॅलन्स स्टडी झाला, तू कटऑफवर काम कर. मग तू टाइम मॅनेजमेंटवर काम कर की तुला सगळं येतंय पण 60 मिनिटात सगळे प्रश्न अटेम्प्ट होत नाही तर तुझ्या ज्ञानाला काय फायदा. मग त्याच्यावर तुला काम करायचं. आणि हे सगळं केल्यावर प्रोडक्शन आहे आणि तिथे कॉम्पिटिशन आहे. मग तिसरं चॅलेंज सांगतो मी. एवढा सगळा अभ्यास झाला, प्रश्न सोडवण्याची कपॅसिटी डेव्हलप झाली, टाइम मॅनेजमेंटही आलं, तरी 100 पैकी 55 ते 60च प्रश्न असे येणार आहे जे तुम्ही वाचलेल्या घटकावरचे आहेत. उरलेले प्रश्न तुम्हाला जजमेंटनं सोडवायचे. ते जजमेंट घेताना वेळ जाऊ द्यायचा नाही आहे, फास्ट सोडवायचे. आणि याच्यासाठी तुमचं बेसिक चांगलं पाहिजे. तर व्यवस्थित 2-3 वर्षाचा टाइम पिरियड द्या स्वतःला. कोणाची कंपॅरिझन नका करू. याचं बेसिक वेगळं आहे, ह्याचं वेगळं आहे, त्याचं वेगळं आहे. प्रत्येकाचं सिस्टम आणि सॉफ्टवेअर वेगळं आहे. तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर त्याच्या मशीनमध्ये टाकलं तर त्याची हँग होऊन जायची मशीन. हर किसी का युनिक आहे. तर आपण त्याचं झालं, माझं नाही झालं, हे दुःखाचं कारण आहे. बुद्ध म्हणतात ना, तुमचे केस हे दुःखाचं कारण आहे. केस असे झाले, तसे झाले. बुद्ध म्हणतात ते काढून टाका ना, दुःख होतंय ना तुम्हाला. सुंदर दिसणं, तुझ्यासारखा सुंदर माणूस या जगात नाही, असं माझं वाक्य आहे. याचं अनालिसिस करा. आता हा म्हणेल नाही, रणवीर सिंग तुझ्यापेक्षा चांगला आहे, कारण अॅनिमल मध्ये लयच भारी काम केलं. काय भारी काम केलं? त्याला दसकटे याचा लांबर काय येतं त्याला? काहीतरी अनरिअलिस्टिक बघतो आपण. आणि आपले युथ कसं झालंय, असं अनरिअलिस्टिक बघायला भारी वाटतं आपल्याला. काय मावलं यार, विमानात गेला तो, आपलं काय खरंय, दारू पितोय, सिगरेट पितोय. ह्या गोष्टींपासून दूर राहा ज्याचा आपल्या जीवनाशी जवळजवळ संबंध नाही. राईट. तर तू दुःखी कधी होतो, जेव्हा तू दुसऱ्याशी कंपॅरिझन करतो. मी म्हटलं तू सुंदर आहे, तर तुझ्यासारखा माणूस आहे का जगात? नाही आहे ना, हे तू लक्षात घे. एव्हरीवन इज युनिक. जर एव्हरीवन इज युनिक तर प्रत्येकाचा रिझल्ट पण वेगळा वेगळा येईल ना. सारखा कसा येईल? आय होप तुला लक्षात. एनिथिंग मोर? आणखी क्वेश्चन आहे कोणाचा? चलो.
छान अभ्यास करा. आता एक काम करू आपण, मी कंबाईनचे पोरं येतात राज्यसेवेचे, ठीक आहे. मी टेस्ट सिरीजचे PDF पाठवतो. तर तुम्ही अभ्यास तर करत आहे, पण इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. तुम्ही कुठे आहात, तुमचा अभ्यास झाला असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना, यू जस्ट टेक द क्वेश्चन पेपर, यू विल रिअलाइज दॅट की हे टॉपिक अजून करणं बाकी आहे. सो टेस्ट पेपर हे तुम्हाला परत तुमच्या तयारीची वस्तुस्थितीचा परिचय करून देईल की तुम्ही इथे कमी आहात. तुम्हाला पर्यावरण वाचायचंय, तुम्हाला पर्वतीय रांगा वाचायच्या आहेत, तुम्हाला शिवालिक रेंजेस वाचायचे आहेत. का? कारण तिथला प्रश्न केला तुमचा, चांगली तयारी नाही ना. आता करंट सोडलं तर बाकी तर रिमेंबर करण्याचाच पार्ट आहे, म्हणजे तयारीचाच पार्ट आहे ना सगळा. तुम्ही चांगली तयारी करा, लक्षात राहतं ते. सो याला छान 2-3 वर्षाचा वेळ आहे असं गृहीत धरा. याच्यामध्ये 2-3 वर्ष सस्टेन करता येईल अशी आपली जीवन पद्धती ठेवा. जास्त खर्च नाही आले पाहिजे आपल्याला, कपडे घ्यायचे नाही, पैसे जपून ठेवायचे. 2 पैसे आले तर कुठं पिक्चर पाहायला जायची गरज नाही, पेपरला वाचून घ्या ना त्याचं अनालिसिस. काय 3 तास घालवायचे. कोण तुमचा नातेवाईक गेले बाहेर त्याच्याकडे बघायला, तुमचंच लग्नच नाही होणार ना बे, त्याला तर 2 होते पिक्चर मध्ये. पोलीस भाऊ विचारून तू करतो काय ते सांग पहिले, खात्याची सोय नाही तुझी, चलो आगे चलो. कळलं का? सो दिस इज नॉट अवर लाईफ. सो बी रिअलिस्टिक. आणि कधी कधी वाटलं तुम्हाला छान तर एखाद वेळेस जा, पण बॅलन्स राहा, एवढंच मला वाटायचं. सो थँक्यू, चांगला अभ्यास करा. हा, मी PDF पाठवेल, तुम्ही कलेक्शन करा, त्याचे प्रिंट काढा, पेपर द्या. ऑनलाईन नका बघू, त्याला सोडून बघा. असं घड्याळ लावून संडेचा एक वेळ ठरवून घ्या तुम्ही. आता आयोगाचा वेळ 11चा राहतो, पण आपला 11चाच वेळ ठेवा. एका छोटी रूम आहे की इकडे आहे, तर जे पोरं आहे त्यांनी इकडे अभ्यासाला बसायचं. म्हणजे तुमचं तुम्हाला परिचय होत राहील. तुम्हाला परीक्षा काय आहे, परीक्षेत स्वरूप काय, पेपर सोडवणं, वाचन करणं नाही आहे. तर जे स्वरूप आहे त्याच्यावर काम करा ना, ठीक आहे. सो थँक्यू. आणि नागपूरला आले तर या आकार फाउंडेशनला. तुम्हाला काही अडचण लागली मला सांगा, हक्काने सांगा. म्हणजे आपली संस्था चॅरिटेबल आहे, काही प्रायव्हेट लिमिटेड कोणाचं कोचिंग क्लास नाही आहे. जे आहे ते तुमचं सगळ्यांचंच आहे, समाजातनंच मिळालेलं आहे, माझं काहीच नाही. सो थँक्यू कुलदीप. आणि कुलदीप छान काम करत आहे. थोडासा राजकीय अँगल आहे, इट्स गुड. ते जाऊन तुम्ही छान पुढे चांगलं काम करा. असल्याही पाहिजे ॲस्पिरेशन, आणि त्यातून आपण काही चांगलं करता आलं तर दॅट इज गुड इनिशिएटिव्ह ॲक्च्युली. सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं आपलं पोटेन्शियल आहे, बोलणं कम्युनिकेशन चांगलं आहे, तर पण तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही कार्यकर्ता होताय, याच्यासाठी ते उदाहरण होतं बरं का. आता तुम्हाला समजा नगरसेवक व्हायचंय तर जा मग ते पुस्तकं देऊन टाकायला, ठरवून घ्या करायचं काय. घरून निघलं, शेतात काय करायचं माहितच नाही, संध्याकाळी घरी आला कशात घेता शेतात मग, बरोबर ना. सो थँक्यू, भेटू पुन्हा. देवरीला आलो मी येत जाईल आता, छान आपली अभ्यासिक आहे. थँक्यू सो मच.